आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या एक लक्षात येईल की मुलांना फक्त परीक्षार्थी म्हणून एवढंच काय तिथे त्यांना रस राहिलेला आहे। खरं म्हणजे शिक्षण या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढवण्यासाठी असलं पाहिजे। स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन दॅट इज ऑलरेडी इन मॅन। जे माणसामध्ये परफेक्शन जे ऑलरेडी असतं त्याचं प्रकटीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण। महात्मा गांधीजींनी शिक्षणाची व्याख्या मांडली ती मूलोद्योगी शिक्षण, म्हणजे विद्यार्थ्यांना काहीतरी मूलभूत अशा पद्धतीचं उद्योग करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कौशल्य प्राप्त व्हावेत यासाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग व्हावा। गांधीजींचा विचार असेल, स्वामी विवेकानंदांचा विचार असेल, विद्यार्थ्याचे एकूणच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी शिक्षण प्रक्रिया असावी अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने या महापुरुषांनी मांडलेले विचार आहेत। काळ बदलत गेला, दिवसागणिक दिवस निघून गेले आणि अनेक दिवस निघून गेल्यानंतर आठवणीच्या वालुकामय प्रदेशावरती आपले पाय ठसे उमटत जातात। त्या पद्धतीने शिक्षणामध्ये ज्या ज्या लोकांनी एक महर्षी म्हणून काम केलं, म्हणजे जसं की आपल्याला एक नाव येईल महर्षी धोंडू केशव कर्वे, यांनी स्त्री शिक्षणाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतली। आज आपल्याला स्त्रिया शिकताना दिसत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहेत आणि स्त्री शिकली म्हणजे कुटुंब शिकलं अशा पद्धतीची आपण ज्या भावना, जी सद्भावना आपण स्त्रियाबद्दल व्यक्त करतो ती खरं म्हणजे स्त्रियांची आजच्या काळामधील त्यांची प्रगती आणि त्यांचा खरा सन्मान आहे। आणि शिक्षणातूनच सन्मानाची आणि प्रगतीची वाट निघते हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आज आपण शिकत असताना केवळ मार्कशीटवरील गुणांना महत्त्व देतो आणि नुसती गुणांची सूज ही विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करत नाही। म्हणून गुण म्हणजे अंक, गुणपत्रिकेवर असणारे अंक आणि विद्यार्थ्यामध्ये प्रत्यक्षात असणारी गुणवत्ता यामध्ये मूलभूत असा फरक आहे। तो फरक समजून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण शिक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होणं आवश्यक आहे, पूर्णपणे त्यामध्ये समरस आणि एकरूप होणं आवश्यक आहे। विद्यार्थी जर का शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये समरस किंवा एकरूप झाला नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जो एक बदल पाहिजे तो बदल आपल्याला शिक्षणामधून दिसणार नाही आणि मग तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने ज्या ज्ञान क्षेत्रामध्ये आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा घेऊन यशस्वी जीवनाकडे वाटचाल करताना तो म्हणजे कुठेतरी डगमगलेला दिसेल जर का त्याने शिक्षणामध्ये आपली गुणवत्ता खऱ्या अर्थाने विकसित केली नाही तर। आज आपल्याला दिसतं शिक्षण कोणत्याही क्षेत्रात या तुम्हाला मुलाखतीला सामोरं जावं लागते, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल त्या ठिकाणी दाखवावे लागतात। प्रॅक्टिकली तुम्ही साधी एखादी कलरची परीक्षा असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकली टायपिंग येतं की नाही ते टायपिंग तुम्हाला प्रॅक्टिकली सिद्ध करावं लागते आणि सगळ्या गोष्टीमध्ये किंवा सगळ्या ठिकाणी ही सिद्धता असताना सुद्धा जर शिक्षणाकडे आज विद्यार्थी उदासीन दृष्टिकोनातून बघत असेल, वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये जाणं हे तितकं महत्त्वाचं नाही जेवढं फक्त आपल्याला परीक्षा देणं आणि त्या परीक्षेमध्ये कोणत्याही मार्गाने अंक मिळवणं हे महत्त्वाचं आहे असा जर का विद्यार्थी विचार करत असेल तर त्या विद्यार्थ्याचा खऱ्या अर्थाने परीक्षार्थी बनलेला आहे असं आपल्याला दिसेल आणि ही परीक्षार्थी बनणं खऱ्या विद्यार्थ्याच्या एकूणच जीवनासाठी फार घातक आहे, धोकादायक आहे। विद्यार्थ्यांनी वेळी सावध होणं आज गरजेचं आहे। एक पूर्वीचा काळ होता, साधनं उपलब्ध नव्हती, सुविधांचा अभाव होता। आज साधनं खूप झाली, माणसामध्ये साधनांची कमतरता नाही, खरं म्हणजे सुविधांची कमतरता नाही, पण खऱ्या अर्थाने जगणंच मात्र समृद्ध राहिलं नाही। जे 90च्या दशकामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधनं कमी होती, मोबाईल आलेला नव्हता। अशा काळामध्ये मुलं हे शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानावर आणि पुस्तकामध्ये असलेल्या ज्ञानावर ते अवलंबून होती। त्या पुस्तकाचं पारायण करायची, शिक्षकांनी शिकवलेला प्रत्येक शब्द कानामध्ये प्राण आणून ऐकायची आणि त्या ठिकाणी वर्गात शिकलेल्या गोष्टी घरी जाऊन सराव करायची। ती मुलं खऱ्या अर्थाने आपल्याला घडलेली दिसतात। आज सुविधांचा इतका माहितीचा स्फोट झालेला आहे, इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर आपल्याला माहिती उपलब्ध होते, तरी सुद्धा आपल्याला एक दुसरी गोष्ट दिसते की विद्यार्थी माहितीचं एवढा भांडार समोर असताना सुद्धा त्याच्यामध्ये त्या माहितीमधली अचूक माहिती आपल्या कोणती आहे आणि ती योग्य माहिती आपल्या करिअरसाठी, आपल्या जीवनासाठी कशी महत्त्वाची आहे याकडे मात्र विद्यार्थी उदासीन झालेला दिसतो आणि या माहितीच्या जगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये, या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये तो फक्त आणि फक्त मनोरंजन या एका संकल्पनेशी जोडलेला असतो।
मला वाटते जर का ज्ञान मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने आजचा मोबाईल असेल किंवा इंटरनेट असेल याचा उपयोग झाला तर विद्यार्थी हा माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सर्वात मोठा एक यशस्वी असा ज्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तो असा यशस्वी कोहिनूर हिरा बनल्याशिवाय राहणार नाही. मी सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो, परीक्षार्थीकडून पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याकडे वाटचाल करावी आणि एवढं करून